नमस्कार. आपण पाहत आहात तुळजाई एक्सप्रेस. तुळजाई एक्सप्रेसमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. जळकोट येथील ग्रामदैवत बाबणावली उरुसानिमित्त रंगला कव्वाली मुकाबला. तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील ग्रामदैवत हजरत ख्वाजा सय्यद मुबारक शाहवली उर्फ बाबणावली यांच्या उरुसानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांसह शानदार कव्वालीचा मुकाबला रंगला होता. हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या ग्रामदैवत हजरत ख्वाजा सय्यद मुबारक शाहवली उर्फ बाबणावली यांच्या उरुसानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन यात्रा कमिटीच्या वतीनं करण्यात आले. यामध्ये दरगाह आणि परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच पाळणे खळणी स्टेशनरीसह अनेक दुकाने थाटली होती. 3 दिवसीय यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन यात्रा कमिटीच्या वतीनं आयोजित करण्यात आली होती आणि यामध्ये सोमवार दिनांक 30 रोजी गावातून संदल मिरवणूक काढण्यात आली, तर मंगळवार दिनांक 31 चिरग रोषणाई करण्यात आली. त्यानंतर रात्री पुणे येथील प्रसिद्ध कव्वाल तौसिफ जुनौदी आणि नगर येथील गुलजार निजामी यांचा शानदार कव्वालीचा मुकाबला रंगला होता आणि या कव्वाली कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चना पाटील, जिल्हा परिषदेचे अर्थ आणि बांधकाम सभापती सिद्धेश्वर कोरे, पंचायत समितीच्या उपसभापती रोहिणी मेलगिरी, पंचायत समिती सदस्य भिवा इंगोले, माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश सोनटक्के, प्रकाश चव्हाण, पंचायत समिती सदस्य आशिष सोनटक्के, भाजपा मंडळ अध्यक्षा रंजना राठोड, सरपंच गजेंद्र पाटील, माजी सरपंच अशोक पाटील, कृष्णात मोरे, महेश कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच बुधवार दिनांक 1 रोजी सकाळी जिरायत, फातिया खानी आणि महाप्रसाद वाटपाने उरुसाची सांगता झाली. जळकोटसह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. तुळजापूर एक्सप्रेससाठी अरुण लोखंडे, जळकोट.